आम्ही करून खाणारी माणसं रात्री आम्ही 7:30 वाजता शेतातनं घरी गेला शेळ्या ती कोंडून काय नव्हतं आणि सकाळी पहाटे 5 वाजता शेतात आला तर शेळ्याची अशी परिस्थिती दिसायला लागली मग मरून पडली आणि आम्ही आला आम्हाला ह्याला फोन लावा त्याला फोन लावा त्याला टाइम लागला मग ते मला लागले आम्ही संशय आज पुस्तक काहीच नाही काल आम्ही दुसरं ते कागदपत्र दाखल केलं तर संध्याकाळी हे काल येवर तिकडे गेला संध्याकाळी हे शेताबद्दल गेलता काल येण्यावर सारखी केल्यामुळं तर संध्याकाळी हे अजून आगाव काम केले आमचं 17 शेळ्याचं नुकसान कमीत कमी 2-2.5 लाखाचं नुकसान झालं आणि आम्ही करून खाणारी माणसा हे सोलरवाल्यावर आमचा संशय आहे ह्याने घातपात केला एवढी आता तुम्ही म्हणता लांडगा असो किंवा कुत्रा असो 17 शेरड कशी मारतील बरं जरा कोणा थोडं खितलं खाल्लं तिथलं खाल्लं तर तुम्ही आता बघायला लागला समोर तुम्हाला अक्षरशः साहेब धावलं काय आहे का कुठं कशाला ते पोटातल्या आतडीला सुद्धा कुठं जाताचा धक्का नाही ते आम्हाला दमदाटी करून तू शेत दे असं दे तसं दे मग दमदाटी करून आमच्या या नुकसान करायला आम्ही करून खाणारी माणसं असं तुम्हाला वाटतं? आता काय मागणी का आम्हाला न्याय द्यावा आम्हाला न्याय मिळावा आमचं नुकसान एवढं झालंय हे त्यासाठी तुम्हाला विनंती आम्ही करता आता सांच्याला आम्ही कोणी गेला कशाने मारली ही काम आहेत मारली की 18 शेरडी मारली आता काय करायचं 3-3 पिले शेळ्या आहेत आला 5 वाजता समधी मुडद पडले मरून पडले तुम्हाला कधी माहिती झाली सकाळी 5 वाजता रोज 5ला येते पोरग सकाळी 5 वाजता माहिती झाली रात्री 7:30ला गेलतो तिघही होता संध्याकाळी झोपायला येतो 7:30 वाजता गेला गईत शेतात आणि सकाळी 5ला येते समधी शेरडी येत चालेल पोरग आमच्या तिथे झोपायला होतं हे दमदाट झाले तुला असं मारतो पाय तोडतो करतो म्हणल्यावर हे बेनी मी पोरला 2 महिने झाले शेतात झोपायला येऊ कोण दमदाटी करते ही सोल्याची दमदाटी करते म्हणजे ह्याला झोपायला येऊ दिले नाही असं काय ते झाल्यावर काय करा आम्ही घरी एकटे लिकूर राहणार ते बाहेरचे आहेत का गावातले तुमच्या बाहेरची जायची गावातली नाही ती काय म्हणणं आहे सोलारवाल्याचं शेत दिनापासून दमदावटी करायची शेरडाचं वेगळा त्यांचं वेगळा पण तिने आता कुणी नुकसान केली काय माहित बाई तर नाही सांच्याला हे रस्त्याला तसं केलं मग काय करायचं आम्ही नुकसान झालं तुमचं नुकसान झालं मग त्यांनी भरपाई दिली पाहिजे काय करायचं आता काय करायचं औषध प्याच राहिले नसतं काय नाही आता ज्यांनी वरीस पूर्ण गौऱ्या जायची पाळायला आहे का काय अंगावर शिरत हिने सालभर झाला आम्हाला अनपाणी खाऊ दिले आणि आमच्या ताटात एवढं गाडी वाढवून केली रात्री काय आता औषध पिऊन झोपायचं पोलीस आलते का आलते की पोलीस काय म्हणले त्यांनी पंचनामा करून घेतली कोणीतरी अशी जागा केल्या म्हणे पोलिस मग कोणी खाल्ल्याला नाही माळा हे केल्या नाही कुत्र्याने मांजराने लांडग्यानं खाल्लं तर काय तर खाल्ला तर कुत्र्याने खातर खाल्ला असतं काहीच केलं ढाकाच नाही शेळीला कसला ही घातच केलाय म्हणाली पोलिस काय मागणी आता मागणी भरपाई द्यावी लागेल 2-3 लाखाची नुकसानी झाली की आमच्या मोठी 3-3 पेरेची 18 शेरडायची आता तुम्ही बघितला का नाही साक्षात काय लपून पूर्वी नाही काय घटना घडली तुम्ही पंचनामा केलाय आम्ही पंचनामा ह्या आधारे केला आम्हाला जसं त्या मालकांचा फोन आला मग आम्ही जागेवर आलो तोपर्यंत डॉक्टर साहेबांचा बी वेटनरी डॉक्टर साहेबांचा फोन आला मग डॉक्टर साहेबांनी आले आणि आम्ही पाहिलं काही निम्यार्थी शेळ्या मेलेल्या अवस्थेत होत्या काही तडपडत होत्या तरी आमची टीम आल्यानंतर आमच्या समोर डॉक्टर साहेबांनी त्यांचे इन्स्पेक्शन केलं एका शेळ्याचं कशाने मेलेत तर आम्हाला 4 शेळ्याच्या अंगावर आणि मानेवर अज्ञात वन्य प्राण्याच्या खुणा आणि दात लागलेले डॉक्टर साहेबांनी आम्हाला दावले मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याच्या आधारे आणि आमचा बी अंदाज डॉक्टर साहेबांच्या म्हणण्यामुळं अज्ञात वन्य प्राण्याने ह्या शेळ्यावर हमला केला असे म्हणणे आहे ह्या आधारे आम्ही पंचनामा केला त्यांना आम्ही कसं काय बोलू शकता शासकीय डॉक्टर आहेत त्याने आम्हाला त्या शेळ्यांच्या मानेवर सगळ्या अंगावर खुणा दावलेल्या आहेत त्याच्या आधारे त्यांचं PM महत्वाचं आहे PMच्या रिपोर्टच्या आधारे आम्ही अज्ञात वन्य प्राण्याने हमला केला म्हणून आम्ही पंचनामा केलेला आहे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.